सरडे ग्रामपंचायतच्या वतीनं दर रविवारी दीपशाळा सरडे माध्यमातून त्यांच्या सहकार्याने आपल्या सरडे आणि इतरत्र आसपासच्या सर्व येणाऱ्या सर्व त्यांना कोणताही कर बाजार केला आहे समजाने आपल्या गावात बाजार भरलाय ते अभिमान आहे बाजार भरला. सर्वांना नमस्कार. माझे नाव नितीन करडे. जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घंटी दाबून ऑलवरती क्लिक करा. धन्यवाद. सरडे ग्रामपंचायतच्या वतीनं दर रविवारी दीपशाळा सरडे दायगुडे वस्ती ते आठवडा बाजाराचं सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं नियोजन केलेलं आहे. या आठवडा बाजारासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा कर ग्रामपंचायतमार्फत आकारला जाणार नाही. तशाच योग्य त्या सुविधा पुरवण्याचा सगळ्याच्या सहकार्यानं या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. मी सरडे गावातील ग्रामस्थांना आवाहन करतो की आपण हा बाजार कसा वाढेल आणि जास्तीत जास्त आपल्या गावाचा नावलौकी कसा वाढेल याकडे सर्वांनी लक्ष देऊन आपल्या गावाचा बाजार मोठा भरला पाहिजे अशी मी आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो. ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने आपल्या सरडे गावासाठी आठवडे बाजार सुरू केलेला आहे. तर या बाजार सुरू करण्याचा असा उद्देश आहे की आपल्या गावातील पैसा हा गावातच राहिला पाहिजे आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे लोकांची कामं सोडून लोकांना इतरत्र ठिकाणी म्हणजे राजाळे असेल साठे असेल किंवा निरावागत असेल या ठिकाणी बाजारासाठी आपला वेळ देऊन तसेच पैसे खर्च करून जायला लागते. तो आपला पैसाही वाचेल, वेळही वाचेल आणि गावातल्या लोकांच्या सुविधा या गावातच पूर्ण होतील. आणि या बाजारासाठी म्हणजे जे विक्रेते येतील त्यांच्यासाठी कोणताही कर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे या येथील पंचक्रोशीतील सरडे गावातील तसेच पंचक्रोशीतील इतर ग्रामस्थांना किंवा जे विक्रेते असते त्यांना आवाहन करतो की ते जास्तीत जास्त लोकांनी विक्रीस यावे, त्याचप्रमाणे खरेदीसाठी यावे असं मी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपणास सरडे ग्रामपंचायतीच्या वतीने आपल्या गावामध्ये आज आठवडी बाजाराचा आज दुसरा रविवार आणि त्याला सरडे गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रकारे जो सहयोग दिला आहे अशाच प्रकारे जर सहयोग अविरत चालू राहिला तर सरडे गावाच्या इतिहासात आणि सरडे गावाच्या सर्व सुविधांमध्ये एक प्रकारची भर पडेल आणि या गोष्टीमुळे आपल्या स्थानिक व्यापाऱ्यांना आपला माल विकण्यासाठी आसपासच्या गावामध्ये जी भटकंती करावी लागत होती त्या गोष्टीला थोडा आळा बसेल. आणि सरडे ग्रामपंचायती वतीने या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे सुविधा दिलेल्या आहेत. जसं पाण्याचे फिल्टरचे पाणी जे विक्रेत्यांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी अगदी दोन्ही किंवा सर्वत्र उपलब्ध केलेले आहे किंवा ग्रामपंचायतीतर्फे कोणत्याही प्रकारचा कर या ठिकाणी आकारला जाणार नाही. आणि शिवाय सर्व प्रकारे सुसज्ज अशा सुविधा देण्याचा ग्रामपंचायतीतर्फे हा उपक्रम राबवला जातो आहे. त्यांना सरडे ग्रामस्थांनी आणि इतरत्र आसपासच्या सर्व येणाऱ्या सर्व विक्रेत्यांनी किंवा खरेदीदारांनी एक चांगल्या प्रकारे सहयोग करावा आणि उत्स्फूर्त साथ द्यावी एवढीच मी बाजार सुरू करण्यात आलेला आहे. त्याचा सर्व नागरिकांनी ग्रामस्थांनी विक्रेत्यांनी लाभ घ्यावा. तसेच बाहेरून येणाऱ्या विक्रेत्यांना कोणताही कर ग्रामपंचायतीतर्फे स्वीकारला जाणार नाही. जाहीरनाम्यामध्ये दिलेल्याप्रमाणे एक उपक्रम आपण चालू केला आहे. त्याला सर्वांनी सहकार्य करून हा आठवडी बाजार कसा उत्स्फूर्त चालू असं याची सर्व नागरिकांनी दखल घ्यावी. ग्रामपंचायतच्या वतीने बाहेरील येणाऱ्या विक्रेत्यांना पिण्याचे पाणी, लाईट याची सर्व सुविधा ग्रामपंचायतच्या वतीने स्वच्छता असेल. दुसऱ्या दिवशी शाळा भरते इथं, त्यासाठी सफाई कामगार नेमलेले आहेत. आठवडी बाजारासाठी बाजार कमिटी नेमलेली आहे. सर्व योजना ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत. तरी सर्व ग्रामस्थांना विनंती करण्यात येते की बाहेरून येणाऱ्या विक्रेत्यांना, ग्राहकांना अजिबात कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे याची सर्व नागरिकांनी असेल, तरुण मंडळीने असेल याची दखल घ्यायची. आणि हा आठवडी बाजार कसा पुढे न्यायचा, कसा चालवायचा, कंटिन्युटी चालवायची, कायमस्वरूपी कसा चालला पाहिजे याची सर्वांनी, लहान थोर असेल सर्वांनी दखल घ्यावी असे आवाहन. च्या निदर्शनाखाली विक्रेत्यांची गाड्यांची सगळ्यांचा आभार मानतो. बाजार केलेला आहे, समजाने सहकार्य केलेलं आहे.
शब्द. अहो आपल्या गावात मंडळी पडली इकडे माहिती हा आपल्या गावात जाधव साहेब शेजारी हा बरं कसं वाटतंय आपल्या गावात बाजार भरलाय ते. मला अभिमान आहे बाजार भरला की हा आपल्या गावचे हा कामगार पाणी पुरवठा पाणी पुरवठा आहेत. बरं चालतं ओके. तो कसं आहे वाटतं 25 आहे. चॅनल पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून घंटी दाबायला विसरू नका. धन्यवाद.